व्हेरी गुड इव्हनिंग क्लिक. आता कालच आम्ही गावावरून आलो आहे आणि आता चाललो डी मार्टला मी आणि त्याच्या. गाडी काय धुतली नाही आहे. सुंदरचं वातावरण आहे आपलं. गाडी आणि तिथं तेजल होते. 2 महिन्याचं सामान आम्ही भरलं नव्हतं, आता 3 महिन्याचं सामान आम्ही भरलं आहे. तेजल पाठी बसले. सामान बघा भाई सात. बघू आता तेजल मला काय काय खाऊ घालणार आहे, काय काय बनवणार आहे स्पेशल डिश. क्लायमेट बघा यार, क्लायमेट ऑसम क्लायमेट आहे यार. कधी पाऊस पडतो असं झालं. गर्मी पण तेवढंच. खाऊ खाऊ आम्ही पोहे घेतले. चला ऑन द वे भेटूया. हा भाई तुला सोडतोय, ते बीप करतो. आम्ही आमच्या घरी आलोय. सामान पण आलंय आपला. तर मित्रांनो आता घरी आलो आम्ही तेजलच्या. तर काही सामान होतं आमचं इथे. काल रात्री आम्ही आलो ते घेऊन नाही गेलो, आता घेऊन जातो आहे. आणि गावातून रमाकाकाने आम्हाला चायची पाती दिले आणि माझ्या गावातून 2 फणस आणले होते मम्मीकडून, सोंडेकरवरून. तर सांग कसं वाटतंय? मस्त मस्त छान छानच घरे. अरे घेऊन जा आईला पण थोडे घेऊन. हो हो हो. तर आता सासरे बुवाने घरे काढलेत, मस्त छानपैकी काढलेत. तसे लोक काढतात ना गावावर, तर कशी काढतात लोक कसे. तेल लावलं का हाताला? ठीक आहे. हा इकडचा फणस आहे, टेस्ट करतो मी. काय पाव. हा चिकन लेग पीस. मस्त छान आहे, टेस्ट छान आहे जी. म्हणजे इतरांपेक्षा वेगळीच टेस्ट आहे ना. टेस्ट केलं तुम्ही? करा ना एक टेस्ट बघा. मला तर आवडलंय, टेस्ट चांगली आहे भाई. तर आता तेजल चांगला नाश्ता बनवते आम्हा लोकांना. तेजल काय बनवते जरा सांग. सँडविच, इन्स्टंट सँडविच. ओके ते तू. आणि आईने गावावरून आंबे आणले होते ना आम्ही, त्याचं जसं मँगो ज्यूस बोलतो तसं फ्रुटी आणि काही माझा टाईप आम्ही बनवणार आहे. आंब्याचा रस काढला. आंब्याचा रस काढलाय त्यात. आता पाणी टाकून. अजून काही टाकलं नाही त्यात. पाहिजे थोडं पाणी टाका. गरे बघा भाई, गरे बघा, गरे गरे पंचाचे गळे किती. एकच कापलं ना अजून, 2 आणलेत मस्त. तरी आहेत एक 20-25 असतील ना गरे. 20-25 अरे 100च्या वरती आहेत. नाही हे का मग चांगले आहेत, भारी. 100च्या वरती. कासव दादा आपला बघतोय. हाय ऑडियन्स. तर सासरे भावाने म्हणजे पप्पांनी मस्त गरे काढलेत फणसातून. पहिला फणस आहे कापला आता. हा भरका फणस आहे. तर हा बघा चिकन लेग पीस. तेजल तुझ्या लिहिते चिकन लेग पीस, लॉलीपॉप. सगळा फणसाचा तो एवढा निघाला. मटकाचा पाठी का? नाही याचा आज बनवा असं घे. मॅरिनेट. हा ठीक आहे. दुसरा फणस इथे लपलाय आपला. हा बघ, गोधडी बघ केली त्याची कशी. हो आज सगळे खुश आहेत फॅमिली फणसासाठी. मस्त एन्जॉय करू. हा दुसरा चिकन लेग पीस निघालाय. हा जास्त पिकलाय, याचा रस काढा. बघा दुसरा बाहुबली. आणि गरे पहिल्यावाल्याचे गरे बघा. हा चवीला चांगला आहे फणस, हा चवीला. आणि याचा तुला हे करणार रस काढणार आता. काढू? हा बघा हे नको काढू, हे रस. दुसरा फणस. आई आवडलाय सासरा आणि सासूबाईला फणस. तो पण जर मगाशी तू ते टेस्ट केलंस ना, त्याची व्हिडिओच नाही काढली. म्हणजे पप्पांनी कापलेला चिकन. बघूया, ह्यातलं उद्या पप्पा घेऊन जाणार आहे. तुम्ही कोणाला द्यायचं ते द्या. आईला देऊन टाक. हे चांगल्याला ते ठेव. जे जे खराब होत असेल ना, एक वाडगा आणते का त्याच्यात. म्हणजे जास्त पिक्के असेल वाटलं तर आपण त्याच्यात ठेवूया. तू आईला दे, हा असेच घेऊन जा. हम्म. आणि ते चहाचं पात आणि काय द्यायचं बघ.
मी काय बोलतो चांगले अख्खे आहेत ना ते आईला दे वगैरे कुठल्या कंपनीत द्यायचं ते हे राहू आणि दे. जे असे हा असे आहेत काढला, ना हा जास्त पिकलाय. नाही हे आता काढतो ना ते मधले जरा जास्त पिकले राहतं ना चांगले याने काढा तुम्ही. चांगलेच आम्ही गाडीमध्ये ठेवलं होतं ना फणस आणि आंबे वगैरे ठेवले होते ना ते जास्तच पिकलेत आणि आले पाहिजेत ना हे असे. जवळजवळ बुधवारी जे गाडीत ठेवले होते ते काल आम्ही काढलेत ते जास्तच पिकले आणि गरमी पण भरपूर आहे ना त्यामुळे माणसं पिकली तुम्ही एकदा माणसं पिकली गाडीमध्ये एसी नव्हती. नाही नाही, गरम्याने मी आता फणस कापलेत गरे निघालेत एवढे गरे आम्ही खाल्ले पण आणि हे आम्ही डिस्ट्रीब्युशन करतोय काही काकांना वगैरे ज्यांना द्यायचे आहेत त्यांचे. आणि तेजल जरा टेस्ट करून सांग कसं आहे. मस्त आहे. मी सारखं टेस्ट नाही तरी खा खात. एक तरी हा अर्धा खा. नाही बघा आईच्या गावाचं प्रेम आहे प्रेम. सुख म्हणजे काय तर फणस कोकण. बस ना मम्मी. तर काही फणसाचे गरे वगैरे होते ते आम्ही डिस्ट्रीब्युट केले सगळ्यांना दिलेत आणि आईने आता फणसाचा रस काढला आहे. बघू जरा कसं केलं खाली बघा बघा टेस्ट बघा वरती पण बघा असं याचं आपण तुम्ही बोलू शकता काही सांदण आपण बनवणार वडे आहे करू शकतो. वडे करू शकतो. खाल्लं आम्ही. हो बघा हे गरे एवढे निघालेत त्याची पण गऱ्यांची भाजी होईल आपल्याला खायला. बिया बिया आहेत फणसाच्या बिया. फणसाच्या बिया. मच्छी टाकून पण भाजी मस्त होते. हो कशी पण भाजी करा मस्तच होणार. मच्छी टाकून पण आणि तेजलने चाय आणले वा गरमागरम. सँडविच बाहेर ओके सगळे बाहेर चालले. हां सासरे बाहेर झालेत. मित्राला आंबे निघले. हे द्या त्यांना. चहाचे पात द्या आणि गुळ नाश्ता करा. वगैरे करून घेतो आम्ही ते. तर आता हे बाईट घेतले पहिला बाईट कसं तेजल एवढं बॅड मस्त. मस्त आहे. सो संडे विथ फॅमिली मस्त केलाय. आता दुकानावर जायचं काही सामान येत आहे. चिअर्स करतो चिअर चिअर्स चिअर्स. त्याला खायला काय तेच खायचं त्याचं. काकाकडे जरा खायला गावाला काय. हे बघा मगाशी रोशनने दाखवलं ना आंब्याचा रस होता ह्याच्यात. तर मम्मीने एक जुगाड केला बॉटलला कापून. ही बघा ही बॉटल आहे. ही बॉटल होती त्याला मम्मीने कापून ह्याच्यात रस भरलाय. आता हे बघा आता फ्रीझरमध्ये जाणार आणि मग नंतर थोडं 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 एक एक चमचा करून फ्रुटी घ्यायची. अशी आमची घरगुती फ्रुटी. इथे आमचा गावचा पसारा अजून पडलेला आहे तो घरी घेऊन जायचा. गावचा भेट सगळा. माझी ओटी वगैरे भरलेली नारळ आहेत गावचे. हे बघा ही पूर्ण पिशवी नारळानं भरलेली ही सगळे. आणि असे तसे नाही मोठे नारळ झाडावरचे. अशी आमची तुळस आहे तिच्या इथेच ठेवली आहे. आता गावावरून जे मी तुम्हाला दाखवलेलं जास्वंदीचं झाड घेतलेली फांदी घेतलेली ती तुम्हाला दाखवते. वाव हे बघा कसे फुलं ते खिळू आलेत बघा मोठे झालेत. रात्री बंद होते. हे खत टाकलेलं त्याच्यात पाणी उठते मी. सुकी माती आहे. चांगलं उग चांगलं फुलं दे आम्हाला. कसलं फूल आलंय बघा रुजून मोठं झालंय. रम्या काका थँक्यू सो मच. ही फांदी द्यायला एक विथ फांदी आहे आणि एक फुलासकटची फांदी आहे. रात्री ती अशी होती. हे बघा हे जे आहे ना असं होतं. आता बघा कसं फुलून आलं आहे फुल दोन्ही. मी इथे मुंबईला येऊन माती पॉट घेऊन खत टाकलं आहे त्याच्यात पाणी टाकलं आहे. बघू आता कसं रुजतं आता पुढे जाऊन. हे मनी प्लांट आहे त्याला पण पाणी देते. तर नमस्कार मंडळी. जसं की आपण फणस कापला होता आणि फणसाचे तुम्ही बघितलं असाल की रस काढला होता. ते फणसाचे वडे आहेत तिथे मस्त गरम गरम बनवले. आता मी टेस्ट करतोय. टेस्ट करून तुम्हाला सांगतो की कसं आहे ते. तर छान एकदम ते फणसाची टेस्ट पण येते इथे. आजचं जो जेवण आहे फणसाचे वडे आंबा गावावरून आणले ते फेण्या कढी आहे आणि वाटाण्याची भाजी आणि हा लोणचं आहे मुळ्याचा. व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये फणस आणलेला गावावरून चोंडेघरवरून त्याचा त्या फणसाचा बरका फणसाचा रस काढलेला तुम्हाला जसं दाखवलेलं
आजच्या व्हिडिओमध्ये रोशनने मम्मीने रस काढलेला चाळण्याने घासून. तर आता त्याच्यात तांदूळ टाकलेत. हे बघा, हे तांदूळ येते ते मम्मी म्हणजे कसे तांदूळ धुवून ते सुकशिळे घातले चांगले, आणखी नंतर मग त्याला भाजले मी, भाजून तुपात भाजले आणि मग मिक्सरला लावले. इथे भरड काढली अशी. 1 वाटी याचा रस आहे, फणसाचा रस. 1 वाटी हे तांदळाचं ते तांदळाचे सुकवलेस ना. तांदूळ धुवून चांगले सुकवले आणि मग ते भरट काढून तुपात तांदूळ भाजून नंतर भरट काढली, म्हणजे मिक्सरला लावली आणि एकदम दाणेदार ठेवायचं. म्हणजे कसं रवा कसे लापशी सारखं. लापशीसारखं. 1 वाटी जवळून दाखवते. 1 वाटी रस आहे फणसाचा, 1 वाटी हे लापशी तांदळाचा रवा. आणि इथे तवा ठेवलाय गरम तापवायला आणि त्याच्यावर टोप ठेवलाय. तर त्या टोप वर मम्मी तूप लावशील ना. तूप लावायचं जेणेकरून कुठे खालती ते कुठे लागणार नाही, चिकटणार नाही. त्याच्यात हे सांदण टाकणार. याला आमच्याकडे कोकणात गपचूप पण बोलतो, कारण हे रात्रीच्या टायमाला करतात. आता 10:30 वाजलेत. किती वाजलेत बघूया. हा बरोबर, म्हणजे 11 वाजले. आम्ही हे रात्रीच्या वेळी करतोय म्हणजे सकाळी चांगलं फ्लफी होऊन येईल, छान लागतं. सकाळचा कोरा चहा आणि हे सांदण एक नंबर. जरासं मीठ टाकूया, चवी पुरतं टाकाय, म्हणजे 1 चुटकी. याच्यात गुळ पण टाकू शकतो, पण हा गुळाचाच आहे. काळा गुळ झाला. 1 वाटी रस आहे, अर्धा वाटी गुळ घेतलाय जरा गोडव्यासाठी आणि तांदळाची लापशी करून घेतली अशी. थोडस तूप टाकून घेते, बाइंडिंगला येईल, पकडून येईल म्हणजे तसं. आणि इथे पण तूप लावायचंय. इथे पण तूप लावून झालंय विरघळून, मग ते सगळीकडे लावायचं तूप. आता तूप टाकलं ते ढवळून घेते मम्मी. इथे तूप विरघळायला ठेवलं. त्याच्यात डेकोरेशन मध्ये जर काजू बदाम हवे असतील तर तुम्ही इथे खालती असे काजू बदाम लावून, नाही तर ह्याच्यात चॉप बारीक बारीक करून टाकू शकतात. पण सांदण पारंपरिक बोललात तर असंच असतं, त्याला ना काजूची गरज ना बदामची गरज. हो टाकू. चरचर आवाज आलाय, मस्त तापलाय आता टोप. त्याचे बिया पण इथे ठेवलेले, ते पण दाखवते. सुकवायला इथे ठेवलेत. गावी मातीत बियांना लावून म्हणजे असे सुकवून देतो. तर झाकण ठेवलंय. याला किती वेळ ठेवायचं असंच तव्यावर? तसंच ना केकला आपण सुरी टाकून बघतो तसंच. ये बघा, धीमे आंच में रखा है इसको. धीमे आंच मध्ये. हा आमच्याकडे ओव्हन पण होता, तो आता रोहितच्या शॉप वर आहे, तर ओव्हन मध्ये नाही ठेवलं. ग्रिलर ओव्हन आहे वाटतं, त्याच्यामुळे वेळ लागला असता, पण राहू दे म्हटलं. हे गॅस मध्ये चांगलं. गावी चुलीवर मस्त होतं, एक नंबर होतं. असतात ना चुलीचे लाकडांचे, त्याच्यावरती ते हळूहळू रात्रभर तसंच ठेवतात. सकाळी बघायचं मग त्याला. ते चांगलं होतं. सांधण फणसाचं सांधण ते आता मी चेक करते. बघ इथे वरती पाणी ठेवलंय, पाण्याला इथे उकळ आलाय. चेक करते मी सुरी घालून कसं झालंय. वाफा येत आहेत. सुरी टाकते. आता ह्याच्यात कुठे पण चिकटलं नाहीये, तर मी गॅस बंद करते. आणि हे आम्ही आता सकाळी बघू, सकाळी खाऊन बघू कसं लागतंय. सो टिल देन स्टे ट्यून, सोबत राहा आमच्या सोबत. तेव्हा जाऊन तुम्हाला हा सकाळी ह्याचा सांधण्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल.
आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, आम्हाला सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जास्तीत जास्त सगळ्यांना तुमच्या फॅमिलीला शेअर करा, जेणेकरून आम्हाला कळेल तुम्ही व्हिडिओज बघतात. तर हे सांदण आम्ही उद्या आता खाऊन बघूया सकाळी कसं लागतं. स्टे ट्यून, बाय, गुड नाईट. तर हा बघा सांदण तयार झालाय. हा बघा मस्त एकदम रवा केक बघा कशा घरी फुटलंय त्याला. तर रोशनने जे दाखवलं होतं आमरस मम्मीने काढलेला आहे. हे रोशनच्या गावावरून आंबे आणलेले, त्याचा आमरस काढला आम्ही. आता त्याचं पल्प काढलाय आणि फ्रीजरमध्ये ठेवलेला. तर आता बाहेर काढलाय स्टोर केलेलं 2-3 दिवस. तर त्याचं साहित्य मी आता दाखवते. हे आमरस काढलेलं, थोडं थंड पाणी, आणि हे आहे वेलची पावडर, इथे मीठ घेतलं आणि साखर आहे. तर ह्या मापाने मी आता आमरस काढते, ग्लास मध्ये भरते. हा आंब्याचा रस आहे बघा, थिकनेस बघा ह्या आमरसचा. फक्त आमरस आहे, याच्यात काहीच नाही टाकलंय, साखर मीठ काय नाही टाकलंय, फक्त आमरस आहे. हा 1 चमचा टाकला भरून, अजून एक दुसरा चमचा मी घेते भरून. ऍक्च्युली हा आमरस रायवळ आंब्याचा आहे. 1 ग्लास मी आता करते. आता मी पाणी भरते, थंड पाणी आहे. हे आमरस चांगलंपणे ढवळून घेते आणि ह्याची चव बघते आणि त्याच्याप्रमाणे मी आता मीठ साखर टाकून बघते कसं लागतंय. थोडा हलका हलका टेस्ट येतोय, आंबट मीठ. तरी थोडस मीठ टाकूया, हे चिमूटभर मीठ टाकूया. आता साखर टाकूया, 1 चमचा भरून मी साखर टाकते. ह्याला चांगलं असं ढवळून घेऊया. ही वेलची पावडर आहे, चिमूटभर टाकायची, ही एवढी वेलची पावडर करून घेते. आता मी हे मम्मीला टेस्ट करायला देते, जो मी बनवलाय फ्रुटी, घरगुती फ्रुटी. नक्कीच ट्राय करायचं, मी सांगितलेलं होतं आणि आम्ही दाखवलंय पूर्ण व्हिडिओ. आता मम्मीला टेस्ट करायला देते. मम्मी टेस्ट कर. बघितलं तर सगळी मेहनत मम्मीची आहे. आंबे आम्ही आणून धुवून त्याचा पल्प काढून स्टोर केला आम्ही, त्याचा रस काढून एकदम मिक्सरला वाटून. सांग कसा केला तू हा पल्प आंब्याचा, रायवळ आंब्याचा? रायवळ आंबे पहिल्यांदा मी धुवून चांगले घेतले आणि तिथे चाळण असते, बारीक चाळण असते, पुरणाची चाळण असते, त्या चाळणीवरती मी आंबे बारीक करून घेतले, रस काढून घेतला आणि त्याचा पल्प मग मी बाटलीमध्ये भरून ठेवला, फ्रीजरमध्ये भरून ठेवला. आता 2 दिवसांनी आम्ही तयार करतोय. छान झालंय, मस्त झालंय.